मनीषने दिली बघा, मनीष द्या सगळ्यांनी. स्क्रीन इज विजिबल. ओके निधी. ओके, थँक्यू. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्टिंगला 8th स्टँडर्डची रिव्हिजन घेणार आहोत, स्टॅटिस्टिक या चॅप्टरची. ओके, अँड देन वी विल कंटिन्यू टुवर्ड्स द 9th स्टँडर्ड स्टॅटिस्टिक चॅप्टर. ओके, सो फर्स्ट हाफ अवर मध्ये 8th स्टँडर्डचं स्टॅटिस्टिक या चॅप्टरची आपण रिव्हिजन घेऊ, अँड नेक्स्ट हाफ अवर मध्ये 9thचं स्टॅटिस्टिक या चॅप्टरचं पूर्ण चॅप्टर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आज. ओके, डन विथ ऑल. ओके, सो लेट स्टार्ट. आधी झालाय ना तुमचा हा स्टॅटिस्टिक चॅप्टर शिकवून 8th स्टँडर्ड? येस ऑर नो? आधी झालाय का? ओके ओके. सो 9thच्या स्टुडंटने लेफ्ट नाही व्हायचं, तुमचं बेसिक आहे. तुमचं जे स्टॅटिस्टिक चॅप्टर आहे त्याच्यात पण स्टार्टिंगला 8च्या स्टुडंट्सला जे आहे तेच बेसिक तुम्हाला आहे. ओके, सो तुम्ही लेफ्ट नाही व्हायचंय. यांची रिव्हिजन झाली की आपण लगेच 9thचं स्टॅटिस्टिक पुढे स्टार्ट करणार आहोत. आणि 8th स्टँडर्डच्या मुलांनी त्यांचं 8th संपल्यावर पण लेफ्ट नाही व्हायचं. 9thचं पण थोडंसं ऍडव्हान्स स्टॅटिस्टिक जे ते शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो स्टॅटिस्टिक फर्स्ट म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणजे काय? तर बघा, आपल्याला सपोज एखाद्या कोणत्या तरी टॉपिकवर डेटा गोळा करायचा आहे. हा, मग आपण त्याच्यावर डेटा गोळा करतो, डेटा कलेक्ट करतो, त्याच्यावर काहीतरी अनालिसिस करतो आणि काहीतरी इंटरप्रिटेशन काढतो. ओके, ते इंटरप्रिटेशन असं काढतो की जेणेकरून ते आपल्याला काहीतरी युजफुल असेल, काहीतरी माहिती त्या टॉपिकच्या रिगार्डिंग ते आपल्याला देईल, असं इंटरप्रिटेशन आपण त्याच्यावर काढत असतो. ओके, सो दिस इज द स्टॅटिस्टिक. मग आता स्टॅटिस्टिक मध्ये डिफरंट टर्म्स येतात, मीन, मीडियन, मोड, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, अशा डिफरंट टर्म्स स्टॅटिस्टिक मध्ये येत असतात. म्हणजे आपण जर एखादा डेटा कलेक्ट केला तर त्या डेटावर इंटरप्रिटेशन करणं म्हणजे त्याचा मोड, मीन, मीडियन काढायचा आणि आपल्या होल डेटाला, जो कलेक्ट केलेला डेटा असतो त्या होल डेटाला काहीतरी एका व्हॅल्यूने डिनोट करण्यासाठी आपण मीन वापरतो, मीडियन वापरतो, मोड वापरतो. ओके, सो तुम्हाला स्टार्टिंगला बेसिक आहे. तर बघा, ऍव्हरेज, सगळ्यांना ऍव्हरेज माहिती असेल. ऍव्हरेज काय असतो? आपल्याला जेवढे नंबर्स दिलेले असतात त्यांची सम डिवायडेड बाय ते किती नंबर्स आहेत त्याच्याने त्याला डिवाइड केलं की आपल्याला आपला ऍव्हरेज मिळतो. राईट? सो आता बघा फर्स्ट एक्झाम्पल बघा. मग the number of pages of a book Ninad read for 5 consecutive days were 60, 50, 54, 46, 50. Find the average number of pages he read every day. काय म्हटलंय बघा, निनाद हा 5 डेज, लगतचे 5 डेज बुक वाचत होता आणि 5 डे मध्ये त्याने, म्हणजे फर्स्ट डेला 60 पेजेस रीड केले एका बुकचे, सेकंड डेला 50, थर्ड डेला 54, फोर्थ डेला 46 आणि फिफ्थ डेला 50. सो असे त्याने पेजेस रीड केले एका बुकचे निनादने. ओके, देन आपल्याला काय सांगितलंय की त्याचं ऍव्हरेज, म्हणजे आपण हे 5 दिवसाचं काढलं तर ऍव्हरेजली आपण काय सांगू शकतो की निनाद हा एका दिवशी किती पेजेस बुक रीड करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण ऍव्हरेज यूज करतो. राईट? समजतंय सगळ्यांना? आवाज येतोय? समजतंय? ओके मनीषा. सो याच्यासाठी आपल्याला ऍव्हरेज काढायचा असतो. राईट? सो ऍव्हरेज काय असतो? ऍव्हरेजचा फॉर्म्युला आहे बघा, सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. म्हणजे आता इथं त्याचा फर्स्ट डेला स्कोर किती झालाय? 60, सेकंड डेला झालाय 50,
सो सम ऑफ ऑल स्कोर्स बघा इथं घेतले बघा 60 प्लस आपण इथं घेऊ आता 50, इथं घेऊ 54, ओके, इथं घेऊ 46 plus 50 and how many numbers are there? 5 numbers. Okay, so divided by 5. Let's calculate it. Calculate करा हे चला. काय आन्सर येतं सांगा मला. आधी वरची ऍडिशन सांगा तर बरं. 60 plus 50 plus 54 plus 46 plus 50. काय आली ऍडिशन? Yes, 260 and divided by 5 because there are 5 numbers of scores. So 260 divided by 5. So how many it is? 25. Okay. 5 5s are 25. Sorry. 5 5s are 25. So 5 remaining 1, 5 2s are 10. So 52 is the answer. So average of number of pages read daily is 52. Okay. So the average is also known as arithmetic mean or mean. So this is the mean. Okay. We calculate here the arithmetic mean, but it is nothing but the our mean. So mean म्हणजे काय असतो? आता एवढे नंबर्स दिलेले होते आपल्याला, मग आपण काय केलं, ह्या डेटाला असा एक नंबर शोधायचा की तो नंबर या पूर्ण डेटाला रिप्रेझेंट करेल. हा आपल्याकडे एक डेटा आहे, राईट. मग आता प्रत्येक वेळा एवढं सांगण्यापेक्षा की एका दिवशी 60, एका दिवशी 50 असे बुक्स तो रीड करतो, त्यापेक्षा आपण काय सांगितलं की ऍटलिस्ट कमीत कमी तो 52 म्हणजे एका दिवशी तो 52 पेजेस वाचू शकतो, राईट. समजतंय सगळ्यांना? ऍटलिस्ट तो 52 पेजेसचं बुक रीड करू शकतो एव्हरी डे. ओके. सो दिस इज द ऍव्हरेज आणि ऍव्हरेजलाच काय म्हणतात? अरिथमेटिक मीन. सो मीन इज द sum of all observation divided by number of observations. These are the observations 60, 50, 54. Okay. So this is the mean. हे बघा इथं काय म्हटलं मग, द नंबर ऑफ पेजेस रीड एव्हरी डे इन द अबोव एक्झाम्पल इज न्यूमेरिकल डेटा. हा काय होता? एक न्यूमेरिकल डेटा होता, राईट. द कन्क्लुजन दॅट निनाद रीड about 50 pages every day is drawn from the numerical data, right? In this way, collecting information regarding certain problems or situations, analyzing this information, and after interpretation, drawing conclusion about it is a separate branch of knowledge, and this branch is called the statistic. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं, स्टॅटिस्टिक म्हणजे काय असतं? आपण डेटा कलेक्ट करतो, म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आपण, राईट. आता हे बघा इथं आपण हा डेटा कलेक्ट केलाय की तो 5 डेजला एवढे पेजेसचं बुक रीड करू शकतो. सो हा डेटा कलेक्ट केला आपण. त्याच्यानंतर याच्यावर आपण अनालिसिस केलं, म्हणजे याचा ऍव्हरेज काढला. ते झालं आपलं अनालिसिस. अनालिसिस केलं आणि इंटरप्रिटेशन काय केलं मग आपण, की ऍव्हरेज हे अनालिसिस वापरून आपल्याला कळलं की एव्हरी डे तो किती बुक पेजेसचं बुक रीड करू शकतो? 52. सो हे झालं आपलं त्याचं इंटरप्रिटेशन. सो स्टॅटिस्टिक इज नथिंग बट द फर्स्ट collection of data, okay, then second analysis, and third interpretation. Okay, so this is the statistic. आता बघा arithmetic mean म्हणजे झालाय, the average is called the arithmetic mean. आता बघा खाली एक्झाम्पल, द मार्क्स ऑब्टेन बाय 37 स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 8. आता तुमच्याच क्लासरूम मधल्या 37 स्टुडंट्सला एका टेस्टमध्ये 10 मार्क्सची टेस्ट होती. ओके. तर त्या 32 स्टुडंट्सला असे मार्क्स पडलेत बघा, 2, 4, 4, 8. हा डेटा दिसतोय ना सगळ्यांना? स्क्रीन दिसते की झूम करू?
स्क्रीन दिसते ना? ओके. सो हा डेटा दिलाय बघा, 37 स्टुडंट्सचा हा डेटा आहे. तर आपल्याला काय सांगितलंय की याचा मीन काढा. मग मीन कसा काढतो आपण? कसा काढतो? ह्या सगळ्यांची ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ मार्क्स. आता हे किती आहेत नंबर ऑफ स्टुडंट्स? 37. मग आपण काय करू? 2 + 4 + 4 अप टू +7 हे सगळ्यांची ऍडिशन डिवायडेड बाय 37. सो ते येईल आपलं मीन, राईट? मग बघा तसं केलं तर ते खूप व्हास्ट होईल, म्हणजे खूप वेळ लागेल आपल्याला ह्या सगळ्यांची ऍडिशन सगळं करण्यासाठी, राईट? मग आता इथं काय करायचं आपण? सगळ्यात आधी मिनिमम मार्क्स किती मिळाले? 2, राईट? अँड मॅक्सिमम मार्क्स किती आहेत हे बघा, 10 आउट ऑफ 10 पण मिळालेत 3-4 जणांना, राईट? सो मिनिमम मार्क्स 2 मिळालेत, 1 नाहीये कोणाला. मिनिमम मार्क्स किती आहेत? 2 आहे आणि मॅक्सिमम किती आहेत? 10. सो 2 to 10 मधले सगळे नंबर्स आपण इथं लिहिले बघा. 2, 3, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, right? This is the minimum and this is the maximum. ओके. मग आता बघा 2 इथं किती वेळा आलाय बरं? या पूर्ण डेटामध्ये 2 किती वेळा आलाय? ओनली 1 टाइम. सो इथं आपण टॅली मार्क्सने 1 लिहिला, राईट? 4 किती टाइम्स आलाय? चला मोजू आपण. 1, 2, then 3, 4, 5. 5 टाइम्स 4 आलाय. सो 4 बघा 5 टाइम्स कसा लिहिलाय? 1, 2, 3, 4 आणि 5 म्हटलं की त्याला अशी क्रॉस लाईन द्यायची. हा झाला 5. हे बघा इथं 5 लिहिलंय, इथं 1 लिहिलंय. 3 राहिला आपला. 3 किती टाइम्स आलाय? ओनली 1 टाइम. दिस इज द 3. सो ओनली 1. ओके. सो असा पूर्ण डेटा आपण इथं लिहून घेतला. कळला का हा डेटा टॅली मार्क्स मध्ये कसा लिहायचा? शुभांगी, ओम, निधी, समजताय सगळ्यांना डेटा कसा लिहिलाय? ओके. सो असा डेटा लिहून घ्यायचा सगळ्यांची ऍडिशन करण्यापेक्षा. आणि मग अजून एक आपला मीनचा फॉर्म्युला काय असतो? आता हा बघा, ही काय झाली, जे आपण डेटा लिहिला 2 किती टाइम्स आला? 1 टाइम. 3 किती टाइम्स आला? 1 टाइम. सो हा जो कॉलम लिहिलाय आपण याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती स्टुडंट्सला 2 मार्क्स पडले? तर ओनली 1 स्टुडंट गेट 1 मार्क्स. ओनली 1 स्टुडंट गेट 3 मार्क्स. ओनली 5 स्टुडंट गेट 4 मार्क्स अँड 4 स्टुडंट गेट 10 मार्क्स. सो या झाल्या फ्रिक्वेन्सीज. मग आपला अजून एक फॉर्म्युला आहे मीनचा. समेशनचं साइन हे असते बघा, इथं काढते मी. हे असतं समेशन. म्हणजे आपल्याला जर 4-5 यांची सम करायची असेल, आपण जो हा सम हा वर्ड लिहितो, सम, या वर्डला साइन मध्ये असं डिनोट करतात, राईट? सो आपला मीनचा फॉर्म्युला काय आहे? हा बघा, समेशन ऑफ fi मीन्स फ्रिक्वेन्सी, fi इंटू मल्टिप्लाय बाय xi म्हणजे आपले हे गिवन ऑब्झर्वेशन, राईट? हे बघा इथं xi म्हटलंय आणि इथं fi म्हटलंय, डिवायडेड बाय n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता इथं समेशन ऑफ fi इंटू xi लागतोय, म्हणजे आपल्याला ह्या fi चं आणि या xi चं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. त्याच्यासाठी आपण नेक्स्ट कॉलम क्रिएट केला fi इंटू xi. सो fi काय आपला इथं 1. सो 1 इंटू xi काय 2. 1 इंटू 2 इज 2. ओके. वन इंटू 2 इज 2. देन 1 ही फ्रिक्वेन्सी इंटू 3. दिस इज द 3 ऑब्झर्वेशन. सो 1 इंटू 3 इज 3. Frequency 5. So 5 into observation 4 is 5 into 4 is 20. कळला का fi into xi चा कॉलम? अंडरस्टँड? fi into xi. ओके. सो हा झाला आपला fi into xi. आणि आता त्याची टोटल काढायची, कारण आपल्याला सम म्हटलंय. सम म्हणजे काय? त्या सगळ्यांची ऍडिशन, या पूर्ण मल्टिप्लिकेशनची ऍडिशन. म्हणजे मग आता बघा इथं आन्सर आलंय 2, 3, 20, 10, 30, 42, 40, 72, 40. हे सगळ्यांची ऍडिशन किती आली मग? 259. सो आपलं इथं काय आन्सर येईल मग? 259
259 डिवायडेड बाय एन किती आहे 1. एन म्हणजे काय या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन. बघा या वरच्या डेटात हा आपला वरचा डेटा स्मॉल होता, इथं एन किती होता मग 5 राईट, इथं 5 होता आपला एन. आता इथं डेटा बिग आहे, मोठा डेटा आहे, त्याच्यामुळे आपण इथं फ्रिक्वेन्सी मेथड यूज केली राईट. मग इथला कॅपिटल एन म्हणजे काय असतो ह्या पूर्ण याची सम म्हणजेच आपले नंबर ऑफ स्टुडंट्स किती येते 37. सो डिवायडेड बाय 37. okay, so this is the answer. So 259 divided by 37 is the 7. समजलंय हे एक्झाम्पल? एव्हरीवन गॉट इट? परत सांगू का? ओके शुभांगी समजलंय शुभांगी? ओके सो मीनचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन एन. ओके सेम दिस इज ऑल्सो द सेम एक्झाम्पल. सो हे होमवर्कला सॉल्व्ह करा. ओके चला आपण प्रॅक्टिस सेट मधला एक एक्झाम्पल घेऊ आता. बघा द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग प्लांटेड बाय 30 स्टुडंट्स. बघा इथे आता 30 स्टुडंट्सचा डेटा आहे म्हणजे आपला कॅपिटल एन काय आहे 30 राईट. Fill in the boxes and find the average number of sapling planted by each student. आता आपल्याला त्यांनी टेबल क्रिएट करून दिलाय. इथं नंबर ऑफ सॅपलिंग्स त्याला म्हणतोय आपण एक्स आय म्हणजे तो झाला स्कोर्स. इथं नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. बघा एक सॅम्पलिंग 4 स्टुडंट्सने लावली राईट. 2 सॅम्पलिंग 6 स्टुडंट, 3 सॅम्पलिंग 12 स्टुडंट. ओके 4 sapling 8 student. So 4 plus 6 plus 12 plus 8 30. Okay so fi into xi आपला fi आहे 4 into xi 1. So 4 into 1 4, 6 into 2 12, 12 into 3 36, 4 into 8 32. So what is the addition? Tell me. Tell me the addition. Is it 84? Yes, correct. So 84 summation of fi into xi is summation of fi into xi is 84. So 84 divided by n. So our n is 30. So 84 divided by 30. So what is the division? What is the division? Okay, 2.8. Anybody other? Any answer? चला सॉल्व करा ते डिव्हिजन. ओके येस राईट आन्सर 2.8. सो सेम नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कॅल्क्युलेट करणार तुम्ही. फक्त मी हे सांगते आता इथं बघा. द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स यूज बाय 25 फॅमिलीज. दॅट मीन्स अवर कॅपिटल एन इज 25. एक्लरा विलेज इन अ मंथ ऑफ डे. कम्प्लीट द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग. हा टेबल कम्प्लीट करायचा आहे म्हणजे इथे एफ आय इंटू एक्स आय ची मल्टिप्लिकेशन लिहायचं आहे, कॅपिटल एन लिहायचं आहे आणि समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय ची ऍडिशन लिहायची. ओके नाउ हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. 45 इलेक्ट्रिसिटी किती फॅमिलीज यूज करतायत बघा इथं आता 2. सो आन्सर इज 2. स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. 5चं
5 फ्रिक्वेन्सी असलेला स्कोर कोणता आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी किती आहे 75. सो लाईक दिस सॉल्व ऑल द एक्झाम्पल्स. ओके, करणार सॉल्व ही एक्सरसाइज. ओके, नेक्स्ट बघा, आता आपण स्टॅटिस्टिक मध्ये डेटा कलेक्शन करतो, तर डेटाचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ग्राफ लर्न करायचे, ग्राफ शिकायचे. ओके, त्याच्यात सब डिवायडेड बार ग्राफ येतो, त्याच्यानंतर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ, हिस्टोग्राफ, हिस्टोग्रामचा ग्राफ. ओके, सो आता पहिल्यांदा आपण सब डिवायडेड बार ग्राफ घेऊया. सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय, तर एकाच ग्राफ मध्ये हा जो आपला एक ग्राफ असतो, हा बघा, ह्या एकाच ग्राफ मध्ये आपण दोन गोष्टी दाखवू शकतो. हा असा जर आपण ग्राफ काढला, ओके, तर याच्यात आपण इथून वरती वेगळं कंटेंट दाखवू शकतो आणि इकडं वेगळं कंटेंट दाखवू शकतो. इथं पण तसंच, इथं वेगळं काहीतरी व्हॅल्यू दाखवू शकतो, इथं वेगळं काहीतरी दाखवू शकतो. सो याला सब डिवायडेड म्हणजे एका ग्राफला आपण दोन भागांमध्ये डिवाइड केलंय, तो 2 डिवायडेड झाला. सब डिवायडेड म्हणजे आपण त्याला कितीही पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. हे बघा, मी इथं 4 कंटेंट दाखवू शकते, इथं वेगळं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक दाखवू शकते, इथं वेगळं काहीतरी दाखवू शकते, इथं वेगळं, आणि इकडं वेगळं काहीतरी दाखवू शकते. ओके, सो याला म्हणतात सब डिवायडेड बार ग्राफ. बार हे जे दाखवते ना मी, हे असे काढलेले, यांना म्हणतात बार. सो दिस इज 1 बार, सेकंड बार. सो दिस इज द सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, सो हाऊ वी ड्रॉ द सब डिवायडेड बार ग्राफ? So this is the procedure. Concentrate here. Okay, draw the x-axis and y-axis on a graph paper. Okay, x-axis आणि y-axis ड्रॉ करायच्या आधी हे बघा, आधी आपण एक्झाम्पल्स, हे बघा एक्झाम्पल काय बघा, टाउन आहे, इथलापूर, धनोडी आणि कर्माबाद, हे 3 प्रकारचे टाउन आहेत. ओके, या 3 टाउन मध्ये मेल लेबरर्स आणि फिमेल लेबरर्स यांची संख्या दिलेली आहे. हे बघा, इथलापूर मध्ये मेल लेबरर्स किती आहे 180, धनोडी मध्ये मेल लेबर्स आहेत 80, तसंच कर्मालाबाद मध्ये आहे 100, फिमेल लेबर्स 120, 40 आणि 60. ओके, आणि टोटल लेबर्स इथलापूर मध्ये टोटल लेबर्स, मेल लेबर्स आणि फिमेल लेबर्स असे टोटल लेबर्स आहेत 300, तसंच धनोडी आणि कर्माबाद. ओके, सो हा आपल्याला डेटा दिलेला आहे. मग आता आपण याच्यात सब डिवायडेड बार ग्राफ कसा काढायचा बघा. सब डिवायडेड मध्ये आपल्याला काय काय शो करायचं असेल, मेल लेबर्स पण दाखवायचे आणि फिमेल लेबर्स पण दाखवायचे. आपण जर साधा बार ग्राफ काढला तर त्याच्यात आपण काहीतरी एकच शो करू शकतो, एक तर मेल लेबर्स, एक तर फिमेल लेबर्स, राईट. पण आता आपल्याला इथं दोघं शो करायचे, मेल लेबर्स पण आणि फिमेल लेबर्स पण. सो आपण इथं सब डिवायडेड बार ग्राफ यूज करू. हे बघा, मग एक्स ऍक्सिस घेतला, एक्स ऍक्सिस वर टाउन्स घेतले, हे बघा टाउन्स, आणि वाय ऍक्सिस घेतला, हा याला म्हणतात वाय ऍक्सिस, हा आहे एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिसला घेतलं लेबर्स. आता लेबर्स टोटल किती आहेत, हे बघा, याचे 300 आले, याचे किती येतात, याचे येतात 120, राईट, 120 टोटल येतात. याचे किती येतात 160, राईट. हा, सो 300, 120 आणि 160. सो आपण त्यानुसार प्लॉट करून घेऊ. आणि बघा, आपल्याला कसे लागणार आहेत 40, 80, 60, 100. सो इव्हन नंबर्स लागणार आहे. मग आपण काय घेऊ, वाय ऍक्सिसला 40चं स्केल घेऊ. हे बघा, ऑन वाय ऍक्सिस स्केल खूप इम्पॉर्टंट असतं, स्केल कडे लक्ष द्या. स्केल कसं घेतो, वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर वर 40 लेबर्स आपण घ्यायचे. हे बघा, हे एवढं झालं 1 सेंटीमीटर, इथं घेतले आपण 40 लेबर्स, देन अदर नेक्स्ट 40 इन दी नेक्स्ट 1 सेंटीमीटर. ओके, सो असे 40 आपण 320 पर्यंत आलोय, कारण आपल्याकडे टोटल किती आहेत 300, ही सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू आहे, राईट. मग तिथपर्यंत जायचं, त्याच्या थोडं वरती गेलं तरी काही हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा कमी घ्यायची नाही. ओके, नंतर आपल्याला ग्राफ काढताना प्रॉब्लेम नको यायला. सो घेतले आपण हे. आता पुढे काय करायचं, स्केल झालं, आपण डिनोट करायचं की फिमेल लेबर्सला आपण फक्त एम्प्टी बॉक्सने दाखवणार आहे आणि मेल लेबर्सला आपण त्याला असं ग्रीनिश करणार आहे, राईट. सो
आणि इथं इथलापूर, धनोडी आणि कर्माबाद असे 3 विलेजेस घेतले. सो बघा इथलापूरचं टोटल किती आहे 300. सो आपण 300 प्लॉट केलं. हे बघा इथपर्यंत हे 280 आहे, 290 आणि हे 300 राईट. इथं 300 आपण प्लॉट केला हा ग्राफ. ओके. देन धनोडीला किती आहे 120. सो हे बघा 120 ला आपण हे प्लॉट केलेलं आहे इथं 120 आणि हा किती होता 160. सो 160 ला आपण हा प्लॉट केला राईट. हे प्लॉट केल्यानंतर काय करायचं बघा आपण काय बोललोय की मेल आपण ग्रीनिशने दाखवणार आहे असं थोडस ब्लूइशने. सो मेल किती आहे 180. सो 180 पर्यंत मेल करूया आपण. 160 170 180 म्हणजे इथपर्यंत राईट. बघा तिथपर्यंत त्यांनी सगळा पोर्शन रंगवलाय राईट. देन धनोडीचं 80 पर्यंत मेल लेबर्स ते 80 पर्यंत. त्याच्यानंतर कर्माबादचं कुठपर्यंत आहेत मेल लेबर्स 100 पर्यंत. सो 100 पर्यंत हे बघा 100 पर्यंत त्यांनी ग्रीनिश पार्ट दाखवलाय ब्ल्यूइश पार्ट दाखवलाय. ओके. सो हे जे मेल लेबर्स आहेत 180 चे 180 300 मधून 180 गेले किती उरले बरं 120. हे बघा वरचे 120 राईट आले. हा झाला फिमेल लेबर्सचा पोर्शन. त्याच्यानंतर हा वरचा झाला फिमेल लेबर्स. हा कर्माबादचा पण झाला हा फिमेल लेबर्स. सो असं आपण सब डिवायडेड बार ग्राफ दाखवू शकतो. म्हणजे एकाच ग्राफ मध्ये आपण 2 प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक दाखवल्या. एक फिमेल ग्राफ पण दाखवलाय आणि एक मेलचा पण ग्राफ दाखवलाय. म्हणजे सब ग्राफ एका ग्राफ मध्ये त्याचे पार्ट्स करून आपण 2 ग्राफचं काम आपण एकाच ग्राफ मध्ये केलं. ओके. समजलाय सब डिवायडेड बार ग्राफ. सगळ्यांना कळलाय का. कोणाला कळला नसेल तर माइक ऑन करून तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. सगळ्यांना कळलंय. ओके. कोणाला कळलं नसेल तर फ्रीली क्वेश्चन्स विचारा. वाटल्यास माइक ऑन करून विचारलं तरी चालेल. ओके एव्हरीवन गॉट इट. सो पुढे जाऊया आपण. आता बघा हा आहे प्रॅक्टिस सेट 11.2. आता इथं बघा काय म्हटलंय ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा ग्राफ ऑब्झर्व करा. ओके. मी तुम्हालाच आन्सर विचारणार आहे. स्टेट द टाइप ऑफ ग्राफ. हा कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे आताच शिकलो आपण. असा सब म्हणजे त्याचे डिव्हिजन झालंय त्या ग्राफचं तर हा झाला सब डिवायडेड. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे की सब डिवायडेड बार ग्राफ आहे हा. ओके. हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. आता बघा इथं वुमेन दिलेले आहेत आणि इकडे त्यांचं सेव्हिंग दिलेलं आहे. प्रत्येक वुमनचं मंथली सेव्हिंग दिलेलं आहे आणि एप्रिलचं सेव्हिंग हे ब्लूइशने दाखवलंय आणि मार्चचं सेव्हिंग हे व्हाईट याच्याने दाखवलंय. ओके. व्हाईट पोर्शन म्हणजे मार्चचं सेव्हिंग आहे. हे बघा आता सविताचं ब्लूइश सेव्हिंग हे एप्रिलचं आहे आणि व्हाईट सेव्हिंग हे मार्चचं आहे. ओके. सो आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारलाय की वैशालीचं एप्रिलचं सेव्हिंग किती होतं. एप्रिल म्हणजे ब्लूइश. बघा तर आता एप्रिल कुठं येतोय 600. सो आन्सर इज 600. ओके. हाऊ मच इज द टोटल ऑफ सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ मार्च अँड एप्रिल. मार्च आणि एप्रिल दोघांचं सरोजचं किती आहे सेव्हिंग चला सांगा. सरोजचं टोटल सेव्हिंग किती आहे एस. व्हेरी गुड निधी 800. हाऊ वी कॅल्क्युलेट 400 ऑफ April and 400 of March. So total is 800. Nice. Then next, how much more is the total saving of Savita than the total saving of Megha? मेघाचं आणि सविताचं सेव्हिंग हे कितीने मोठं आहे मेघाच्या सेव्हिंग पेक्षा. बघा मेघाचं किती आहे. मेघाचं किती दिसतंय 450 येते. बघा हे बघा मेघाचं येते 450 नाही 500 येते मेघाचं राईट. इथं असेल 500 मिडलला आणि सविताचं आहे 1000. सो सविता इज डबल सेव्हिंग दॅन मेघा. ओके. अँड द लास्ट क्वेश्चन whose savings in the month of April is the least. लिस्ट म्हणजे काय कमी. सगळ्यात कमी सेव्हिंग कोणाचं आहे एप्रिल मंथ मधलं मेघा. ओके. इट्स द राईट आन्सर.
येस. देन नेक्स्ट इज पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये काय असतं, तो सेम सब डिवायडेड बार ग्राफ सारखा असतो, फक्त आपल्याला तिथं पर्सेंटेज काढायचे असतात. ओके, हे बघा खाली क्वेश्चन्स बघा. हे बघा इथं टाउन दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत टाउन मधल्या 60, 75 आणि 90. आणि ट्रीज सर्वाइव्ह असलेल्या ट्रीज आहेत 42, 75 आणि 45. हे 3 टाउन्स दिले, अरवी, मोर्शी आणि बर्शी. ओके, पर्सेंटेज ऑफ सर्वाइव्ह ट्रीज म्हणजे आता हे 42 आहे, 60 पैकी 42 ट्रीज सर्वाइव्ह आहेत. मग आपण पर्सेंटेज काढू 100 पैकी. ओके, सो पर्सेंटेज कसे काढतात माहिती तुम्हाला, त्याला इंटू 100 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 60 टोटल आहे, सो 60 डिवायडेड बाय, सॉरी टोटल किती आहेत 60, सो 60 खाली येईल, राईट. आणि 60 पैकी किती सर्वाइव्ह आहे 42, सो 42 डिवायडेड बाय 60 इंटू 100 फॉर द पर्सेंटेज. ओके, सो answer is 70. So 70% of survived trees in the Arvi village, Arvi town, 60% of survived trees in the Morshi town, and 50% of survived trees in the Barshi town. समजलं का पर्सेंटेज? पर्सेंटेज कसे काढले कळलं का? Anyone any doubt, then freely ask me. Okay, no one has doubt. ओके, सो हे पर्सेंटेज काढले आपण. मग आता काय करायचं, एक्स ऍक्सिसला आहे आपले टाउन्स आणि वाय ऍक्सिसला आहे पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ ट्रीज, वाय ऍक्सिस. ओके, देन स्केल घेऊया आपण, ब्लूइश कलरने दाखवूया ट्रीज सर्वाइव्ह अँड व्हाईट कलरने दाखवूया ट्रीज अनसर्वाइव्ह. ओके, ब्लूइश कलरने सर्वाइव्ह ट्री दाखवू आणि व्हाईट कलरने आपण अनसर्वाइव्ह ट्री दाखवू. ओके, सो पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ ट्रीज आपण जर वाय ऍक्सिसला घेतलंय तर आपल्याला बार ग्राफ मध्ये पर्सेंटेजने आपल्याला इन्फॉर्मेशन फिल करायला लागणार आहे. ओके, सो बघा पर्सेंटेज ऑफ सर्वाइव्ह ट्रीज, फर्स्ट टाउन दॅट इज अरवी. अरवी मध्ये पर्सेंटेज ऑफ सर्वाइव्ह ट्रीज किती आहे 70, सो 70 पर्यंतचा पोर्शन आपण ब्लूइश कलरने दाखवलाय. ओके, आणि प्रत्येक ग्राफ हा 100% ने घ्यायचा, कारण पर्सेंटेज आपण किती पैकी काढतो 100 पैकी. ओके, सो प्रत्येक बार ग्राफची हाईट ही 100 असली पाहिजे आणि मग त्याच्यात आपण सर्वाइव्ह ट्रीजचं पर्सेंटेज ब्लूइश कलरने दाखवू अँड देन रिमेनिंग विल बी द अनसर्वाइव्ह ट्रीज. ओके, सो हे बघा इथं अरवी टाउनचं पर्सेंटेज ऑफ सर्वाइव्ह ट्रीज किती आहे 70%, मोर्शीचं किती आहे 60% आणि बार्शीचं किती आहे 50%. ओके, समजलाय प्रत्येकाला? काही डाऊट आहे का? ओके, सो हा झाला पर्सेंटेज बार ग्राफ. ओके, होमवर्कचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. ओके, एक मी सॉल्व्ह करून दिलाय, आता बाकीचे तुम्ही करायचे. सो हे झालं 8th स्टॅटिस्टिक. किती सोपं होतं बघा बरं, एकदम बेसिक होतं. स्टॅटिस्टिक म्हणजे काय, स्टॅटिस्टिक मध्ये आपण काय करतो, डेटा कलेक्ट करतो, त्याचं अनालिसिस करतो आणि त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन देतो. ओके, 8th स्टँडर्डला मीन, मीडियन, मोड वगैरे नाहीये, ते आहे 9th स्टँडर्डला. सो 8th स्टँडर्डच्या स्टुडंट्सने लेफ्ट नाही व्हायचे, आता तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे आता 9th स्टँडर्डच्या स्टुडंट सोबत. ओके, सो बघा 9th स्टँडर्डचं कोण कोण आहे बरं इथं, 9th स्टँडर्डचं कोण कोण आहे, कादंबरी. ओके, अजून कोण आहे 9th स्टँडर्डचं, यास्मिन. ओके, कादंबरी, यास्मिन, तुम्हाला हे कळलं का मी जे बेसिक सांगितलं सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, वेदांत पण आहे 9th स्टँडर्डचा, जहीद पण आहे. ओके, सो 8th स्टँडर्डच्या स्टुडंट्सने आता लेफ्ट व्हायचं नाही, त्यांनी पण पुढचा पार्ट नीट समजून घ्यायचा आहे. ओके ओके, सो बघा इथं पण परत आता स्टार्टिंगला सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय सांगितलंय आपण, ते आता शिकलोय. सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये काय करतो आपण, जर आपल्याला एकापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन, एकापेक्षा जास्त टर्मची इन्फॉर्मेशन एकाच ग्राफ मध्ये दाखवायची असेल
तर आपण तिथं सब डिवायडेड बार ग्राफ यूज करतो. जसं की आपण ते एक्झाम्पल पाहिले की 2-3 प्रकारचे टाउन्स होते आणि त्याच्यात आपल्याला मेलचं पण आणि फिमेल लेबर्सचं पण वर्क दाखवायचं होतं, राईट. सो तिथं आपण सब डिवायडेड बार ग्राफ यूज केला. त्याच्यानंतर पर्सेंटेज बार डायग्राम मध्ये काय केलं आपण की पर्सेंटेज मध्ये जर आपल्याला कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची असेल की आमच्याकडे 70% 70% मेल्स आहेत, 50% फिमेल्स आहेत, 20% फिमेल्स आहेत, तर ते पर्सेंटेज मध्ये इन्फॉर्मेशन आपण पर्सेंटेज बार डायग्राम मध्ये दाखवतो, राईट. तर या प्रॅक्टिस सेट 1 मध्ये तुम्हाला सगळं तेच करायचंय. काही ठिकाणी पर्सेंटेज बार डायग्राम काढायची आहे, काही ठिकाणी सब डिवायडेड बार डायग्राम काढायची आहे. ओके, चला आता काहीतरी नवीन शिकूया आपण. हा, आणि मेन म्हणजे हा स्टॅटिस्टिक वर्ड जो आहे, हा स्टॅटिस्टिक वर्ड, आता प्रत्येक वर्ड जेव्हा निघतो त्याचं कोणीतरी म्हणजे कोणाच्या तरी नावावरून किंवा कोणीतरी त्याचा स्टडी केलेला असतो आणि मगच तो आपल्या स्टडीमध्ये आलेला असतो, राईट. तर स्टॅटिस्टिकचा फादर म्हणजे फादर ऑफ स्टॅटिस्टिक कोण आहे, तर आर ए फिशर, रोनाल्ड अल्मर फिशर. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1890 आणि मृत्यू 29 जुलै 1962. हे खूप महत्वाचं आहे की फादर ऑफ स्टॅटिस्टिक कोण आहे, आर ए फिशर, रोनाल्ड अल्मर फिशर. ओके, सो कोणताही स्टॅटिस्टिक बघा, तर स्टॅटिस्टिक मध्ये मी म्हणत होती तुम्हाला की डेटा कलेक्ट करायचा असतो आपल्याला, राईट. तर डेटाचे 2 प्रकार असतात, 2 टाइप्स असतात डेटाचे. एक असतो प्रायमरी डेटा आणि दुसरा असतो सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे काय, आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला. आता मला तुमची प्रत्येकाची हाईट पाहिजे, राईट. 9th स्टँडर्डच्या स्टुडंट्सची मला हाईट पाहिजे. तर मी काय करेल, तुमच्या क्लासरूम मध्ये येईल आणि प्रत्येक स्टुडंट्सची हाईट मेजर करेल. हा झाला प्रायमरी डेटा, राईट. आणि सपोज मला आता एवढा वेळ नाहीये की तुमची प्रत्येक स्टुडंटची हाईट मेजर करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. तर मी काय करेल, तुमच्या टीचरला सांगेल की यांची हाईट मेजर करून ठेवा आणि मी नंतर येऊन तुमचं जे रेकॉर्ड असतं, स्कूलचं जे रेकॉर्ड असतं, त्या रेकॉर्ड मधून मी हाईट लिहून घेईन तुमची. ओके, म्हणजे मी डायरेक्टली वर्क केलेलं नाही, कोणीतरी आधी त्याचं वर्क केलेलं आहे. म्हणजे सपोज तुमच्या टीचरने तुमची हाईट मेजर केलेली आहे आणि नंतर मी तुमच्या रेकॉर्ड मधून ती हाईट लिहून घेतली, म्हणजे हे काय झाला, सेकंडरी डेटा. म्हणजे मी सेकंडरी डेटा यूज केला, राईट. आणि मी स्वतः जर मेजर केली हाईट तर तो झाला प्रायमरी डेटा. ओके, समजला प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा, याच्यातला फरक समजलाय. प्रायमरी डेटा आणि सेकंडरी. ओके, मला एक सांग कादंबरी, तुमचा आधी हा चॅप्टर शिकवून झालाय का, आधी शिकवून झालाय का हा चॅप्टर स्टॅटिस्टिक? ओके ओके ओके, म्हणजे रिव्हिजन घेऊ मग आपण. ओके, सो प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटातला हा मेन डिफरन्स आहे. मग बघा, जर मी प्रत्येक स्टुडंटची हाईट जर मेजर करत बसली तर मला टाइम जास्त लागेल की नाही, म्हणून मग इट रिक्वायर्स मोर टाइम. बघा, प्रायमरी डेटामध्ये फर्स्ट सेंटेन्स काय येईल, इट रिक्वायर्स मोर टाइम. आणि जर तुमच्या टीचरने हाईट मेजर करून ठेवली आणि मी येऊन जर ती फक्त तुमच्या रेकॉर्ड मधून लिहून घेतली तर मला टाइम कमी लागेल. दॅट मीन्स इट इज रेडिली अवेलेबल, सो नीड्स लेस टाइम. म्हणजे मला फक्त तुमच्या रेकॉर्ड मधून ती हाईट लिहून घ्यावी लागेल, म्हणजे मला कमी वेळ लागेल. तो झाला आपला सेकंडरी डेटा, म्हणजे त्याला कमी टाइम लागतो आणि प्रायमरी डेटाला जास्त वेळ लागतो, राईट. देन प्रायमरी डेटा, इट इज अप टू डेट अँड डिटेल्ड इन्फॉर्मेशन. प्रायमरी डेटा हा अप टू डेट असतो आणि त्याच्यात डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते, राईट. आणि सेकंडरी डेटा काय असतो, इट इज टेकन फ्रॉम ऑलरेडी कलेक्टेड डेटा, इट इज नॉट नेसेसरीली अप टू डेट, इट मे लॅक इन डिटेल्स ऑल्सो. बघा, आता सेकंडरी डेटाचं काय झालंय, तुमच्या टीचरने त्याच्यावर वर्क केलंय ऑलरेडी, राईट. तुमच्या टीचरने मेजर केली आहे. सपोज टीचर कडून मेजर करताना एखादी हाईट चुकीची लिहिली गेलेली असेल तर त्याच्यामुळे मला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, राईट. सो सेकंडरी डेटा हा अप टू डेट नसतो. जसा प्रायमरी डेटा अप टू डेट असतो तसा सेकंडरी डेटा अप टू डेट नसतो, राईट. देन थर्ड पॉइंट, इट इज करेक्ट अँड रिलायबल. प्रायमरी डेटा हा करेक्ट असतो आणि रिलायबल असतो आणि सेकंडरी डेटा हा लेस रिलायबल असतो. म्हणजे करेक्टच असेल असं नाही,
सेकंडरी डेटा, राईट. कारण कोणीतरी दुसऱ्याने कलेक्ट केलेल्या डेटावर आपण जर वर्क करणार असू तर तो डेटा करेक्टच असेल असं नाही. ओके, समजतंय ना सगळ्यांना? फास्ट होतंय का? फास्ट नाही ना होते? ओके ओके. सो बघा आता इथं काहीतरी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यांना आपण कोणता प्रायमरी डेटा आहे आणि कोणता सेकंडरी डेटा आहे ते सांगूया, राईट. चला मी तुम्हाला विचारते, प्रायमरीचा पी आणि सेकंडरीचा एस असं चॅटबॉक्स मध्ये टाकायचं तुम्ही. जर तो डेटा प्रायमरी असेल तर चॅटबॉक्स मध्ये पी टाकायचा आणि सेकंडरी असेल तर एस टाकायचा. कळलंय सगळ्यांना? प्रायमरी असेल तर पी आणि सेकंडरी असेल तर एस टाकायचे. समजलंय? ओके. सो चला, information of attendance of every student collected by visiting every class in a school. प्रत्येक क्लासरूम मध्ये जाऊन प्रत्येक मुलांची अटेंडन्स घ्यायची असेल म्हणजे जर आपण ती अटेंडन्स घेतली तर तो प्रायमरी डेटा आहे की सेकंडरी? चला, पी और एस? येस, राईट. निधी, कादंबरी, मानसी, झईद, इट इज द प्रायमरी डेटा. Okay, next example. The information of heights of student was gathered from school records and sent to the head office as it was to be sent urgently. एका ऑफिसच्या हेडला तुमच्या स्कूलच्या स्टुडंट्सची हाईट अर्जंटली पाहिजे होती. तर मी काय केलं, तुमच्या स्कूलमध्ये आली, तुमच्या स्कूलच्या रेकॉर्ड मधून हाईट घेतली आणि ती त्या हेड ऑफिसला सेंड केली. सो इट इज एस और पी? सेकंडरी डेटा और प्रायमरी? येस, गुड. कादंबरी, निधी, मानसी, झईद, राईट आन्सर. 8 च्या स्टुडंट्सला कळतंय ना? प्रायमरी सेकंडरी डेटा कळला का? 8th स्टँडर्ड. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. इन द विलेज नांदपूर, the information collected from every house regarding student not attending school. या विलेज मध्ये, नांदपूर मध्ये प्रत्येक घरी जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केली की कोणते स्टुडंट स्कूलला जात नाहीये. सो इट इज प्रायमरी डेटा और सेकंडरी? येस, प्रायमरी डेटा. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर सायन्स प्रोजेक्ट, इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय विजिटिंग अ फॉरेस्ट. आपल्याला एक सायन्सचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि ट्रीज गॅदर्ड बाय विजिटिंग अ फॉरेस्ट. फॉरेस्ट मध्ये जाऊन जर ट्रीज बद्दल माहिती गोळा केली तर तो प्रायमरी की सेकंडरी? येस, इट इज ऑल्सो प्रायमरी डेटा. राईट, गुड वर्क. ओके. सो मीन ऍव्हरेज आपण लास्ट टाइम स्टडी केलाय, मीन आणि ऍव्हरेजचा, राईट. आता आपण नवीन काहीतरी शिकूया. हा जो मगाशी आपण टेबल काढला होता बघा, 8th स्टँडर्डच्या बुक मध्ये पण हा टेबल होता. हा जो टेबल काढला याला काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे फ्रिक्वेन्सीचं डिस्ट्रीब्यूट केलं आपण. सगळ्यात स्मॉलेस्ट स्कोर आणि सगळ्यात लार्जेस्ट स्कोर लिहून त्याच्यातले स्कोर लिहिले आणि ते किती वेळा रिपीट झाले हे आपण टॅली मार्क्सच्या सहाय्याने दाखवलं, राईट. आणि मग त्याचे नंबर ऑफ स्टुडंट्स, फ्रिक्वेन्सी लिहिली. तर हा झाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके. देन आता बघा, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे 2 टाइप्स असतात. एक असतो इन्क्लुझिव्ह मेथड आणि दुसरी असते एक्सक्लुझिव्ह मेथड. ओके. सो इन्क्लुझिव्ह मेथड काय असते? इन्क्लुझिव्ह मेथड, आता बघा एक्झाम्पल बघा, हे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत आपल्याला. ओके. आता ह्या ऑब्झर्वेशन मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन कोणतं आहे बरं? चला ऑब्झर्व करा. कोणतं आहे? 6. ओके. 6 हे सगळ्यात स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट मला दिसतंय 20. राईट आहे का? 6 सगळ्यात स्मॉलेस्ट आणि 20 सगळ्यात लार्जेस्ट. येस, करेक्ट. ओके. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट स्कोर. आता लार्जेस्ट स्कोर आहे 20, डिफरन्स म्हणजे मायनस, आणि स्मॉलेस्ट स्कोर आहे 6. सो डिफरन्स इज 14. तर या डिफरन्सला काय म्हणतात? रेंज ऑफ डेटा. म्हणजे डेटाची ही एक रेंज आहे. ओके. मग असा खूप सारा जर डेटा असेल तर आपण काय यूज करतो? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मग आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये इन्क्लुझिव्ह मेथड केव्हा यूज करायची आणि एक्सक्लुझिव्ह मेथड केव्हा यूज करायची?
आता इथे बघा आपण क्लासेस तयार केले 6 to 10, 11 to 15, 16 to 20, राईट. असे क्लासेस आपण इथं क्रिएट केले. आता याच्यात काय होईल, जर तुमचं 6 नंबरचं ऑब्झर्वेशन असेल तर ते ह्याच ग्रुपमध्ये येईल, राईट. 10 नंबरचं असेल तरी पण ते ह्याच ग्रुपमध्ये येईल, राईट. So while preparing this table, 6 and 10 and all scores between them are included in the class 610. Hence, such classes are called the inclusive classes or discrete class system. म्हणजे ह्या क्लास मधला 6 नंबरचं म्हणजे 6 हे ऑब्झर्वेशन पण आणि 10 हे ऑब्झर्वेशन पण ह्याच क्लासमध्ये येईल. ओके, सो त्याला जरा इन्क्लुझिव्ह म्हणजे त्यांना दोघांना त्याच्यात इन्क्लूड करून घेतलं म्हणून ते इन्क्लुझिव्ह क्लासेस. ओके, तसेच एक्सक्लुझिव्ह क्लासेस मध्ये काय येईल, एक्सक्लुझिव्हला म्हणतात कंटिन्युअस आणि इन्क्लुझिव्हला म्हणतात डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. ओके, पुढे जर तुम्ही स्टार्ट मध्ये करिअर जर केलं तर इन्क्लुझिव्ह म्हणजेच डिस्क्रीट आणि कंटिन्युअस असे दोन मोठे मोठे वेगळे सब्जेक्ट असतात. ओके, सो एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय होईल, आता बघा आपण हा 6 to 10 केला तर एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये काय होईल, हे बघा खाली बघा 5 to 10 इथं काय होईल, आता 5 ह्याच क्लासमध्ये येणार पण 10 मात्र इथं नाही होणार, तो इकडे इन्क्लूड होईल खाली नेक्स्ट क्लासमध्ये. सो याला म्हणणार एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्याने एक्सक्लूड केलं, त्याला इन्क्लूड नाही करून घेतलं त्याच्या ग्रुपमध्ये, त्याला नेक्स्ट ग्रुपमध्ये जायला लावलं म्हणजे त्याने एक्सक्लूड केलं त्याला, म्हणजे तो झाला एक्सक्लुझिव्ह क्लास. ओके, समजला इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह अँड एक्सक्लुझिव्ह समजलंय का? येस सर नो परत सांगू, निधी समजलाय का? समजलं नाही का? निधी नो म्हणते, मनीष पण नो म्हणतोय, म्हणजे समजलं नाहीये की समजलंय? ओके प्लीज रिपीट. ओके ओके, हे बघा फर्स्ट इन्क्लुझिव्ह बघा परत एकदा. ओके, नाउ कॉन्सन्ट्रेट हिअर निधी. हे बघा आपल्याला हा खूप मोठा लार्ज डेटा होता इथे दिलेला, राईट. एवढा मोठा डेटा होता, प्रत्येक आपल्याला जर त्याचा मीन काढायचा असेल तर एवढ्या सगळ्या ऑब्झर्वेशनची आपल्याला ऍडिशन घ्यावी लागेल आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, राईट. मग ते खूप वास्ट होईल, खूप वेळ पण लागेल आपल्याला. मग त्याच्यासाठी आपण त्यांना फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहितोय, राईट. मग आता काय करायचं, इथे क्लासेस तयार करून घ्यायचे 6 to 8, 8 to 10, राईट, किंवा 6 to 10, 10, 11 to 15, 16 to 20. हे बघा असे 4 क्लासेस तयार केले, राईट. आता 6 नंबरचं ऑब्झर्वेशन ह्याच क्लासमध्ये येणार, 7 नंबरचं पण इथंच येणार कारण 10 पर्यंत आहे, 8 पण इथंच येईल, 9 पण इथंच येईल आणि 10 पण इथंच येईल. 11 येईल का या क्लासमध्ये, 11 नंबरचं ऑब्झर्वेशन येईल का? 11 नंबरचं ऑब्झर्वेशन नो, राईट. सो इथं 6 to 10 पर्यंत ऑब्झर्वेशन येणार, म्हणजे 6 नंबरचं पण ऑब्झर्वेशन आपण ह्याच क्लासमध्ये लिहिणार आणि 10 ऑब्झर्वेशन पण ह्याच क्लासमध्ये लिहिणार, राईट. म्हणजे दोघं एंड पॉइंट्स, हे बघा हे एंड पॉइंट आहे 6 आणि 10, हे दोन एंड पॉइंट आहेत या क्लासचे, राईट. म्हणजे हे दोघं एंड पॉइंट ह्याच क्लासमध्ये येत आहे, म्हणजे ही कोणती मेथड झाली, इन्क्लुझिव्ह, इन्क्लूड केलं त्यांनी, दोघं एंड पॉइंटला इन्क्लूड केलं म्हणून ती झाली इन्क्लुझिव्ह मेथड. बघा नेक्स्ट क्लासमध्ये बघा 11 आणि 15 हे दोन एंड पॉइंट्स आहेत, राईट. सो इथं 11 पण येणार, 15 पण येणार आणि 11 आणि 15 मधले जेवढे नंबर्स आहेत ते सगळे येणार, म्हणजे दोघं पण त्याच्यात इन्क्लूड होतात, राईट. म्हणून ही झाली इन्क्लुझिव्ह मेथड. समजली का इन्क्लुझिव्ह मेथड? ओके, नाव द एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह बघा काय, इथं आता 6, हा नेक्स्ट खालचं एक्झाम्पल बघा एक्सक्लुझिव्हचं. एक्सक्लुझिव्ह मध्ये बघा आता इथं क्लासेस कसे आहेत 5 to 10, 10 to 15, 15 to 20. एक्सक्लुझिव्हचा मिनिंग काय होईल की तो
इन्क्लूड नाही करणार, एक्सक्लुझिव्ह म्हणजे बाहेर काढेल तो त्याला, राईट. सो इथं 5 to 10 आहे बघा. 5 ह्याच क्लासमध्ये येणार, 6 पण इथे येईल, 7 पण, 8 पण, 9 पण इथे येईल, पण 10 येणार नाही. म्हणजे हे जे दोन एंड पॉइंट्स आहेत याच्यातले दोघं एंड पॉइंट इथे येत नाही. इथं फक्त हा इकडचा एंड पॉइंट येतो, हा इकडचा एंड पॉइंट या क्लासमध्ये इन्क्लूड होत नाही, तो एक्सक्लूड होतो. एक्सक्लूड होतो म्हणजे तो या नेक्स्ट क्लासमध्ये येतो. बघा इथं काय येईल, मग इकडचा पॉइंट येईल, हा 15 नाही येणार, 15 परत नेक्स्ट क्लासमध्ये एक्सक्लूड होईल, राईट. म्हणजे एक इन्क्लूड होतो आणि एक एक्सक्लूड होतो, म्हणजे ती झाली एक्सक्लुझिव्ह मेथड. समजलंय एक्सक्लुझिव्ह? किती समजलंय आता? ओके. So this is the exclusive and inclusive method. So these are the two types of frequency distribution table. Okay? हे बघा इथे एक चार्ट दिलेला आहे त्यांनी, हा चार्ट रीड केला की खूप छान समजेल आपल्याला. हे बघा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे दोन टाइप्स आहेत, एक म्हणजे अनग्रुप आणि एक म्हणजे ग्रुप, राईट. अनग्रुप मध्ये हे बघा फक्त एक्स आय असतो आणि एफ नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली असते, राईट. आता ग्रुप मध्ये दोन टाइप्स आहेत, इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्हलाच आपण काय म्हणतो, डिस्क्रीट, आणि एक्सक्लुझिव्हला काय म्हणतो, कंटिन्युअस, राईट. आता बघा क्लासची साईज बघा इथे कशी दिली. आता 2 to 4, 5 to 7, 8 to 10, म्हणजे इथं 2 पण ह्याच क्लासमध्ये येणार, 4 पण ह्याच क्लासमध्ये, 5 पण सेकंड क्लासमध्ये, 7 पण सेकंड क्लासमध्ये. बट in the exclusive method, 145 is in this class and 150 is in the next class. Okay, this is the main difference between exclusive class and inclusive class. Okay, so now we will learn the some basic concept, some basic term in statistics. Okay, so first आहे class. When the observations are divided into suitable groups, each of the group is called class. बघा आपण इथं हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांना काहीतरी सुटेबल ग्रुप्स मध्ये डिवाइड केलंय, राईट. मग तो काय झाला त्याचा क्लास. म्हणजे दिस इज द फर्स्ट क्लास, दिस इज द सेकंड क्लास, दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड क्लास. म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशनला when the observations are divided into some suitable groups, काहीतरी ग्रुप्स मध्ये जर आपण ऑब्झर्वेशनला डिवाइड केलं तर त्याला म्हणतात क्लास. कळलाय क्लासची डेफिनेशन सगळ्यांना? क्लास म्हणजे काय सांगता येईल? येस. देन नेक्स्ट क्लास लिमिट. द एंड व्हॅल्यूज ऑफ द क्लासेस आर कॉल्ड क्लास लिमिट. हे बघा एंड व्हॅल्यूज म्हणजे आता हा क्लास आहे आपला 6 to 10, राईट. या 6 to 10 या क्लासमध्ये ह्याच्यात एंड व्हॅल्यूज आहेत म्हणजे 6 आणि 10, हे काय झाले त्याचे मग क्लास लिमिट्स. म्हणजे हे काहीतरी लिमिट्स आहेत. 6च्या आधीची व्हॅल्यू ह्या क्लासमध्ये येणार नाही आणि 10च्या पुढची व्हॅल्यू, नेक्स्ट व्हॅल्यू टू द 10 नॉट इन्क्लुडेड इन दिस क्लास. म्हणजे हे त्याचे काय झाले लिमिट झाले, लिमिट. ओके, मर्यादा. सो द एंड व्हॅल्यूज ऑफ द क्लासेस आर कॉल्ड दी क्लास लिमिट्स. सो बघा आधीचा लिमिट त्याला म्हणायचं मग लोअर लिमिट अँड नंतरचं लिमिट त्याला म्हणायचं अप्पर लिमिट, राईट. सो 6 इज द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट इज दी 10. ओके, चला मला सांगा आता 16 आणि 20 मधलं अप्पर लिमिट कोणतं आहे? अप्पर क्लास लिमिट. 16 आणि 20 मधलं अप्पर क्लास लिमिट, 16 आणि 20 मधलं अप्पर क्लास लिमिट कोणतं आहे? येस 20. आणि लोअर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट 16 आणि 20 मधलं लोअर क्लास लिमिट 16, राईट. म्हणजे तुम्हाला अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट आणि क्लास समजलाय. ओके, देन नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. The total number of observations into the class is called the frequency of that class. बघा 6 to 10 या क्लासमध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत? 10. म्हणजे ही त्या क्लासची काय झाली फ्रिक्वेन्सी. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज दी total number of observations into each class is called the frequency of that particular class.
बघा एक्झाम्पल, इन द अबोव टेबल देर आर 20 ऑब्झर्वेशन्स इन द क्लास 11 to 15. Hence, frequency of the class 11 to 15 is 20. राईट. चला या खालच्या एक्झाम्पल मध्ये मला 11 to 15 या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे सांगा तर बरं. 11 to 15 ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 11 to 15 काय फ्रिक्वेन्सी? Yes, right, 3 is the frequency. Okay, so this is the frequency. Then next, hello, am I audible? Am I audible? कोणीतरी माईक ऑन करून सांगा तर मी कुठपर्यंत, माझा आवाज कुठपर्यंत येत होता? फ्रिक्वेन्सी समजवली तेव्हा येत होता का आवाज? निधी, प्लीज टर्न ऑन युअर माईक अँड Yes, teacher. फ्रिक्वेन्सी समजवली तेव्हा येत होता आवाज? हो मॅम, येत होता. हॅलो. जेव्हा तुम्ही क्लास विथ और क्लास साइज और क्लास इंटरव्ह्यू घेतला तेव्हा आवाज नव्हता येत. ओके ओके, आता येतोय ना? स्क्रीन दिसते? हो मॅम. ओके, सो लेट्स कंटिन्यू. सो बघा, क्लास विथ, क्लास साइज और क्लास इंटरवल. When continuous classes are given, continuous classes means which classes? Tell me, anyone? माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. कंटिन्युअस क्लासेसलाच आपण काय म्हणतो अजून? हे बघा, इथं शिकलो आपण, खालीच आहे बघा. कंटिन्यू क्लासेस म्हणजे येस, एक्सक्लुझिव्ह क्लासेस. तुम्ही माईक ऑन करून आन्सर दिलं तरी चालणार आहे. ओके, सो when continuous classes are given, the difference between upper class limit and lower class limit is known as class width or class size or class interval. जेव्हा आपल्याला कंटिन्युअस क्लासेस दिलेले असतील म्हणजे त्यांचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, म्हणजे बघा, लोअर अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास अँड लोअर लिमिट ऑफ सेकंड क्लास इज सेम इन एक्सक्लुझिव्ह क्लासेस, दॅट मीन्स इन कंटिन्युअस क्लासेस. सो कंटिन्युअस क्लासेस मध्ये जर आपण अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट यांचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला मिळते क्लास विड्थ, और त्यालाच आपण म्हणतो क्लास साइज आणि त्यालाच आपण म्हणतो क्लास इंटरवल. ओके, सो हे बघा, या एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय केलं, हे बघा, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 आणि 20 to 25. सो अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास काय ते 10, अप्पर लिमिट काय 10 मायनस लोअर लिमिट काय 5. सो 10 minus 5 is 5. So this is the width of the class 5 to 10. Then 15. 15 minus lower limit 10. So 15 minus 10, 5. So width of the class 10 to 15 is 5. समजलाय class width? Class width. Okay. So these are the basic concept. Okay. Next, class mark. The average of the lower class limit and the upper class limit for a given class is known as class mark. क्लास मार्क म्हणजे काय? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचा ऍव्हरेज काढायचा. ऍव्हरेज काढायचा म्हणजे काय? त्या दोघांची सम करायची डिवाइडेड बाय 2, कारण दोनच नंबर्स असणार आहेत, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटचा. सो आता आपण इथं जर 6 आणि 10 यांचा जर ऍव्हरेज काढला, राईट, सपोज आता आपल्याला त्यांनी सांगितलं की क्लास मार्क फॉर द क्लास 11 to 15, 11 to 15 असा जर क्लास असेल आपला, तर त्याचं ऍव्हरेज मग काय करावं लागेल, 11 plus 15 divided by 2. 11 plus 15, 26 divided by 2 is
13. दॅट मीन्स 13 इज द क्लास मार्क. आणि क्लास मार्कलाच अजून मिड व्हॅल्यू पण म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा, हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाही. मिड व्हॅल्यू, क्लास मार्कलाच अजून मिड व्हॅल्यू पण म्हणतात. म्हणजे 11 to 15 मधली मिड व्हॅल्यू कोणती आहे? 13. ओके, समजतंय? 13. सो मला सांगा 5 to 7 मधला क्लास मार्क काय असेल बरं? सॉरी, 5 to 10 मधला 5 to 10 मधला क्लास मार्क काय असेल? और मिड व्हॅल्यू 5 to 10 हा जर एक क्लास असेल तर त्याच्यातला क्लास मार्क काय असेल? 7 येईल ना क्लास मार्क. 7.5. Yes, 5 plus 10 divided by 2, that means 15 divided by 2, that means base 7, 2 sevens are 14, 2 sevens are 14.1, 2 fives are 10, that means 7.5 is the mid value of the class 5 to 10. Okay, समजलाय या टर्म्स? क्लास, क्लास लिमिट, फ्रिक्वेन्सी, क्लास विड्थ, क्लास मार्क, मिड व्हॅल्यू, या 5 टर्म्स समजलाय? ओके, सो रिमेनिंग पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. पुढे बरेच आहे, अजून आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. त्याच्यानंतर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन, ओके, देन मीडियन, मोड, सेंट्रल टेंडन्सी. हे बघा, मीन पण बघायची आहे, मीडियन पण शिकायचं आहे, मोड पण शिकायचं आहे. ओके, सो अजून बऱ्याच टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत. ओके, सो समजलंय आजचं लेक्चर सगळ्यांना? आजचं लेक्चर कळलंय? ओके, सो नाऊ यू कॅन लिव्ह द मीटिंग. ओके, बाय, गुड नाईट. आणि उरलेला होमवर्क करा. जी एक्सरसाइज मधले एक एक क्वेश्चन मी सॉल्व केले त्यातले रिमेनिंग क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करण्याचा ट्राय करा. ओके, सो बाय बाय, टेक केअर.